ऐसा ठेवी भाव। गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव। सद्गुरु गौरव कायवानु। सद्गुरु गौरव कायवानु। गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव। गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव। तोची ज्ञानमूर्ति ब्रह्मानंद स्थिति। तोची ज्ञानमूर्ति ब्रह्मानंद स्थिति। देई पराशांति भाविकाते। देई पराशांति भाविकाते। गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव। गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव। भक्ति भावी जाता तयासी शरण। भक्ति भावी जाता तयासी शरण। होते ओळखण स्वरूपाची। होते ओळखण स्वरूपाची। स्वरूपाची। गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव। गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव। स्वामी म्हणे बंदी सद्गुरु पाऊले। स्वामी म्हणे बंदी सद्गुरु पाऊले। भले आकारले परब्रह्म। भले आकारले परब्रह्म। गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव। गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव। सद्गुरु गौरव कायवानु। सद्गुरु गौरव कायवानु। गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव। गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव। गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव। गुरु तोची देव
ऐसा ठेवी भाव सद्गुरु गौरव कायवानु गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव तोची ज्ञानमूर्ती ब्रह्मानंद स्थिति तोची ज्ञानमूर्ती ब्रह्मानंद स्थिति देई पराशांती भाविकाते देई पराशांती भाविकाते गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव स्वामी म्हणे बंदी सद्गुरु पाऊले स्वामी म्हणे बंदी सद्गुरु पाऊले भले आकारले परब्रह्म भले आकारले परब्रह्म गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव सद्गुरु गौरव कायवानु सद्गुरु गौरव कायवानु गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव संतांच्या पूजनाचा हा देवदुर्लभ सोहळा ज्या देवदुर्लभ सोहळ्याला आपण सर्वजण साक्षीदार आज होत आहे। खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ज्या दोन्ही त्या मूर्ती व्यासपीठावर विराजमान आहेत ते पूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य शांतीब्रह्म बाबा आणि पूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य डॉक्टर बाबा। अर्थात ही महात्मे सामान्य नाही। कोणाचा सत्कार करावा कोणाला पुरस्कृत करावं याचा जर विचार करायचा झाला तर ज्यांचं जीवन त्यागानं परिपूर्ण अशा प्रकारचं भरलेलं आहे। या महापुरुषांनी यावत जीवन समाजासाठी जगले। हे महापुरुष यावत जीवन खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर साधकासाठी जगले। बाबांच्या चित्तात सदा सर्व काळ विद्यार्थी राहिले। तसंच पूजनीय गुरुवर्य डॉक्टर बाबाच्या चित्तात सुद्धा विद्यार्थ्याचा हिताचाच विचार राहिला। ही दोन्ही मंडळी विशेषत्वानं पाहायचं झालं तर ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने युक्त आहेत। शासनाने यांच्या कार्याची दखल घेतली। विशेषत्वानं पाहायचं झालं तर ज्ञानोबा तुकोबाराय पुरस्कार कोणाला भेटला याचं उत्तर एकच आहे, ज्ञानोबाराय तुकोबारायला भेटला। कारण आम्ही गुरुवर्य बाबांच्या जागी प्रत्यक्ष ज्ञानोबाराय पाहतो तर प्रत्यक्ष वैराग्याची भूमी ज्यांच्या जीवनात पाहायला सापडते। उच्च विद्या विभूषित असते सुद्धा सर्व संघ परित्याग करून साधकासाठी ज्यांनी ही खऱ्या अर्थानं सूक्ष्म देहाची डॉक्टरकी स्वीकारली ते पूजनीय गुरुवर्य डॉक्टर बाबा म्हणजे सूक्ष्म देहाचे ते डॉक्टर आहेत आणि विशेषत्वानं ते प्रत्यक्ष तुकोबार आहेत। म्हणून व्यासपीठावर असणारे एक ज्ञान आहे आणि एक वैराग्य आहे। याचं पूजन आज समस्त ग्रामस्थ मंडळी आळंदीकर मंडळी आणि समस्त वारकरी संप्रदाय करत आहे। काय आहे आज जितके धन्यवाद गावकऱ्यांना द्यावेत तेवढे थोडे। कारण या आळंदीची विशेषता आहे
ही आळंदी भूमी वैराग्याची आहे, आळंदी भूमी त्यागाची आहे, आळंदी भूमी ज्ञानाची आहे. विशेष या आळंदीत जन्माला जरी आलं तरी संत म्हणतात तो भाग्यवान आहे. या अलंकापुराशी आला जो जन्माशी पूर्वज तयाशी मानिती धने. अलंकापुरात जन्म प्राप्त होणं इतकं सोपं नाही. अलंकापुरात ज्यांचा जन्म झाला आणि जन्म होऊन या महापुरुषाची पूजा करावी वाटते म्हणून त्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत. आज समस्त ग्रामस्थ मंडळी यांनी अखंड या वारकरी संप्रदायावर प्रेम केलं, या साधकावर प्रेम केलं, वारकरी शिक्षण संस्थेवर प्रेम केलं. आतापर्यंत पूर्ण समस्त ग्रामस्थ मंडळीचं इतकं प्रेम या साधकांना भेटलं म्हणून आज ही सर्व साधक मंडळी आपल्याला पाहायला सापडतात. पूजनीय गुरुवारी बाबा नेहमी सांगत असतात का या आळंदीत जर भाकरी भेटली नसती, मधुकरी भेटली नसती तर एवढे साधक तयार झाले नसते. आज परंपरागत ज्ञानोबारापासून आळंदीकरांनी या साधकांना जोपासलं, सांभाळलं आणि त्यांच्या खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्यांची सगळी काळजी सांभाळली. त्याच्यामुळं आज या सर्वांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. आज ज्ञानोबाराला सुद्धा आनंद होत असेल, आज तुकोबाराला सुद्धा आनंद होत असेल का ज्ञानोबारा तुकोबाराचं तत्व जगणारी ही मंडळी आहे आणि यांच्या चित्तात सदासर्वकाळ साधक आहे. आताच पाटील बोललेत का खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर काही पुरस्कार भेटल्यानंतर एखाद्या व्यक्तीची उंची वाढते, पण ज्ञानोबारा तुकोबारा पुरस्कार यांना भेटून त्या पुरस्काराची यांची उंची नाही वाढली तर त्या पुरस्काराची उंची वाढली. अशी हे पुरस्कार आहेत. अलंकारिले कवन कवने यांना त्या पुरस्काराने अलंकृत केलं का पुरस्काराला यांनी अलंकृत केलं अशा प्रकारचा विचार आहे. पण अशा दोन्ही त्यागमूर्तींना बोलावं तेवढं कमी आहे. यांच्याविषयी किती बोलावं. काय वाणू आता न पुरेही वाणे, मस्तक चरणी ठेवी तसे उगाची माथा चरणी ठेवायची ह्याची भले. म्हणून ज्ञानोबाराच्या चरणी हीच प्रार्थना करतो का ही आम्हाला आशीर्वाद देणारे, हे पूजनीय आम्हा नियमाचे सदा सर्व काळ पूजनीय असणारे हे आमचे दैवत आहेत. या पूजनीय दैवताला उदंड आयुष्य, उदंड आरोग्य आणि उदंड साधकावर कृपा करण्यासाठी, त्यांची कृपाधार तशीच चालत राहण्यासाठी देवाने उदंड आयुष्य आरोग्य द्यावं आणि आमच्यावर अशीच त्यांची कृपेचा वर्षाव व्हावा अशी सद्भावना करतो. पुन्हा कोटी कोटी धन्यवाद समस्त ग्रामस्थ मंडळी, त्याचबरोबर कोटी कोटी धन्यवाद समस्त आळंदीत राहणाऱ्या सगळ्या वारकरी साधकाला संस्थाला कोटी कोटी धन्यवाद देतो. वाणीला थांबवतो. महापुरुषाच्या चरणी नतमस्तक होतो. परमपूज्य हरिभक्तापरायण शांती ब्रह्म गुरुवर्य श्री मारुती महाराज कोरेकर आपणास ग्रामस्थांच्या वतीने साष्टांग प्रणिपात. महाराज आपणास जीवन गौरव पुरस्काराने गौरविताना आम्हास अतीव आनंद होत आहे. आपण स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज कृत व परमपूज्य मामासाहेब दांडेकर व परमपूज्य विठ्ठल महाराज चौधरी संचलित वारकरी शिक्षण संस्थेत तन मन धन पूर्वक योगदान देत आहात. आपले जीवनातील लोकोपयोगी कार्याची व्यापकता व विशालता पाहिल्यावर ते येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. आपले जीवन संत विचारानुगत अनुकरणीय व अनुसरणीय असे आहे. वारकरी शिक्षण संस्थेत आपण भारताच्या नवतरुणांना अध्यापनासह व भारतवर्षातील बहुजन समाजास कीर्तन प्रवचनाच्या सुसंस्कारातून सदाचार संपन्न करण्याचे महान कार्य अनेक दशके करीत आहात. आपणास सन्मानित करणारे व उपस्थितांच्या वयापेक्षाही अधिक काळ या चळवळीत समरस होऊन अनमोल जीवन व्यतीत करत आहात. संत वाङ्मय, शास्त्र, साहित्य, संदर्भीय ग्रंथांचे वाचन व अध्यापन या कार्यासाठी वारकरी शिक्षण संस्थेसह समाजास प्रबोधनाच्या माध्यमातून मार्गदर्शन करून आपण या देशाचे वाचन संस्कृती जगविण्याचे व वाढविण्याचे कार्य अविरत व अविच्छिन्नपणे वयाच्या 93व्या वर्षी करत आहात. आपणास संत विचारातून ही संजीवन शक्ती प्राप्त होत असते. संतांची विचारधारा ही आचारसंहितात्मक प्रणाली असून ज्या प्रणालीमध्ये आचार, विचार आणि उच्चार हे त्रयसूत्री असून या त्रयसूत्रीचाच अंगीकार आपण जीवनात करून
त्या पद्धतीने वाटचाल करत आहात. बोले तैसा चाले हा संत जीवनाचा आचार आहे. या संत निर्देशित आचारयुक्त आपण जीवन जगत आहात व समाजामध्ये हा आचार धर्म जगवत आहात. सकळांचे येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सकळ जणांना शहाणे म्हणजेच विचारयुक्त होण्याचा व संतांचा संदेश आपण कीर्तन प्रवचनातून जीवनभर करत आहात. सदा नाम घोष करू हरी कथा हा संत जीवनाचा उच्चार असून तो आपण नामस्मरणाच्या माध्यमातून स्वतःसह समाजाकडून तो नामघोष करून घेत आहात. ह्याच आपल्या जीवनधारेतून सगळ्यांच्या मधून हरिभजनाचे सगळ्यांच्याकडून हरिभजनाने सकल समाजास ढवळून काढत आहात. म्हणून आपले जीवन सकल समाजास वंदनीय, पूजनीय, संस्मरणीय झाले आहे. स्वानंद सुखन्यासी सद्गुरू जोग महाराज स्थापन केलेल्या व मामासाहेब दांडेकर या विभूतींच्या द्वारा चालवलेल्या संस्थेत आपण आपले सर्वस्व जीवन समर्पित करून वारकरी संप्रदाय म्हणजेच जनता जनार्दनास हा जगन्नाथाचा रथ जीवनभर हाकत आहात. आपणास हा जीवन गौरव प्रदान करण्यात येत आहे. या प्रसंगी आपणास आयुरारोग्य लाभून आम्हास आपल्या शताब्दी महोत्सव संपन्न करण्याची संधी पुढच्या कालखंडात प्राप्त व्हावी हीच या प्रसंगी शुभकामना सद्भावना अभिव्यक्त करत आहोत. धन्यवाद. सत्कार मूर्ती ग्रामस्थ अस्मिता पुरस्कार परमपूज्य हरिभक्तपरायण डॉक्टर श्री नारायण महाराज जाधव आपणा सकल ग्रामस्थ मंडळीचा साष्टांग प्रणिपात. समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून आपणास ग्रामस्थ अस्मिता पुरस्काराने गौरविताना अत्यंत आनंद होत आहे. महाराष्ट्र ही संत वाङ्मयी भूमी आहे. महाराष्ट्रातील समस्त समाजावर संत व संत वाङ्मयाचा वैचारिक व सत्संगतीचा प्रभाव समाजातील प्रत्येक घटकावर आहे. आपलेही आई वडील संत विचारानुराग अनुकरणीय व अनुसरणीय असल्याने कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक विचाराने सात्विकता व तात्विकता घराण्यांच्या पुण्याईने व पूर्ण सुसंस्काराने आपण अंगीभूत केली आहे. पूर्व सुकृतानुरूप संस्कार रूप आपलं जीवन म्हणून आपण ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचे अनुष्ठान रूप साधना आपल्या जन्मगावी करत होतात. मूळ उदास व विरक्त वृत्ती आपल्या ठाई होतीच, परंतु ज्ञानेश्वरांच्या अनुष्ठानाने ती दृढता अधिक दृढावलेली आहे. ही विचारकता आपणास आपल्या वैयक्तिक संपन्न व्यवसायासहित रमण होऊ देत नसल्याने चला आळंदीला जाऊ ही भावनिक उत्कटता मनातच वात्सल्य विश्वाची माऊली ज्ञानेश्वर महाराज राजे कैवल्य कनक संजीवन समाधिस्थ संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या सानिध्यात जणू पूर्व सुकृतानुरूप येणे झाले आहे. क्षेत्रात आल्यानंतर क्षेत्र सहवासात आल्यावर तो विधी आपल्या घराण्यास ज्ञात असल्याने आपण वारकरी शिक्षण संस्थेचे सर्वस्वाचे समर्पण केले. महान साधू पुरुष परमपूज्य श्री विठ्ठल महाराज चौधरी यांच्या द्वारा संप्रदायपूर्वक आपण तुळशी माळा धारण करत जणू जीवनावर तुळशीपत्र ठेवले. विरक्तपणे पारमार्थिकतेचा तिची वाटचाल सुरू केली. संत वाङ्मयाचे चिंतन वेदांताची आवड म्हणून की काय सानुग्रह सुकृत आणि परमपूज्य परिवरजा भाजक परमहंस आनंद आश्रम स्वामी महाराज अर्थात दंडी स्वामी गोपाळपुरा यांच्या चरण सानिध्यात निमग्न होऊन ब्रह्ममुहूर्त समयी वेदांताचे चिंतन स्वामी महाराजांच्या समयेत होत असे. विरक्ती वाचून एकही सर्वथा रम्य नाही. या अवस्थेची दृढता बाळगल्याने आपण स्वामी महाराजांच्या भावयुक्त भक्तीचं रमणमय झाला नाही तर जणू स्वामी महाराजच आपल्या भावनोत्तेकट विरक्तीच्या विनयाच्या विवेचनाच्या रमणात होत होते. गुरु शिष्य शिष्यत्वाची ही पलीकडे जाऊन एक विशिष्ट अशा बोध
विराजित होऊन आपल्या चिंतन होत असे. त्यांचा बोधाचा प्रभावात्मक परिणाम जे जे भेटे भूत ते ते मानेचे भगवंत याच अवस्थेने आपण किंवा आपणास कोणी भेटले तर जसे पंढरीशा लोकांनाही अभिमान पाया पडे जन एकमेका ही आपली अवस्था किंबहुना हीच आपली जीवनशैली झाली आहे. परमपूज्य आनंद आश्रम स्वामी महाराजांच्या सानिध्यात वेदांतावर जी चर्चा होत ते चिंतन आपण विद्यार्थी साधकास सांगत आहात. कालांतराने विविध ग्रंथांचे अवलोकन पूर्व अध्ययन अध्यापन घडत राहिले. या अध्ययन व अध्यापनाचा व्यासंग वाढवित राहिलात. अनेक वेळेला साधका विद्यार्थ्यांसाठी विविध ग्रंथांचे चिंतन संपन्न होत असताना वारकरी शिक्षण संस्थेच्या दिवाळीच्या सुट्ट्याच्या कालावधीत बहुतांशी साधक विद्यार्थी वर्गासाठी आपण श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान मिळून विद्वत प्रच्युत विरक्तियुक्त महान साधूंच्या पारायण करून अष्टादयी असा चिंतनीय सुसंवादात्मक उपक्रम सुरू करून जणू घातला दुकान देती आली दान ज्ञानदानासह अन्नदानाची जणू दिवाळी संपन्न होत असते. आनंद आश्रम स्वामी महाराजांच्या चिंतनास आपण ग्रंथ रूपाकरता केले आहे. परमपूज्य स्वामी अखंडानंद यांचे नानाविध ग्रंथ भाष्यांतरित केलेले आहे. ग्रंथ श्री ज्ञानेश्वरी आपण गुणार्थ दीपिका निर्माण करून ज्ञानेश्वरी अभ्यासकांची अत्यंत उत्तम सोय निर्माण केली आहे. आपले कीर्तन प्रवचन अध्यासन ग्रंथ संपदा रूपी पारमार्थिक सेतू विद्यार्थी साधकास व भाविकास निर्माण केलेले पारमार्थिक वाटचाल सुकर झाली आहे. आपणास कीर्तनात संगीताचा सूर जरी गवसला नाही तरी जीवनाचे सप्तसूर पूर्णपणे गवसलेले आहेत. आपले हे देश हिताकारासाठी समाज उपयुक्त उपकारात्मक जीवन पाहून महाराष्ट्र शासनाने ज्ञानोबा तुकाराम या नावाच्या पुरस्काराने पुरस्कृत करून वारकरी संप्रदायासह श्री क्षेत्र आळंदीच्या आध्यात्मिक सांस्कृतिक वैभवी जीवनात आपण मानाचा शिरतेज घातला आहे. म्हणून समस्त ग्रामस्थांच्या वतीने ग्रामस्थ अस्मिता पुरस्काराने आपणास गौरवित आहोत. शब्दांकन श्री हरिभक्त. ठीक आहे. या ठिकाणी पुरस्काराचं वाचन करताना एखादा शब्द जर माझ्याकडून चुकला असेल तर मी आपली दिलगिरी आणि माफी मागतो. या ठिकाणी आपले नम्र समस्त ग्रामस्थ मंडळी आळंदीकर. धन्यवाद. श्री ज्ञानदेव सद्गुरु जोग महाराज की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. सेवापराध किंवा या ठिकाणी आपल्या मर्यादेचं उल्लंघन आहे असं असलं तरी या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही निवास करतो त्या आळंदीतले आळंदीकर, सर्व ग्रामस्थ, सर्व संस्था, सर्व विद्यार्थी वर्ग, सर्व माता भगिनी आणि पितृतुल्य असणारे सज्जन आणि साध्वी हे सर्वच आमच्यावर आतोनात प्रेम करतात. त्यांचं आज्ञेचं पालन करणं हे आमचं परम कर्तव्य. म्हणून या ठिकाणी आज एक आदराने त्याचा स्वीकार करणं भाग आहे. वस्तुतः आपण जेव्हा अंतर्मुख होऊन पाहतो तेव्हा आमच्या अंतकरणातून तुकोबारायांचा आवाज होतो. जनमानवले वरी बाह्यात्कारी तैसा मी अंतरी नाही झालो, मनवली पंढरीनाथा वाटत असे चिंता,
प्रगट बोलता लाज वाटे, संता ब्रह्मरूप झाले अवघे जन, ते माझे अवगुण न देखती. तुका म्हणे मी तो आपणाशी ठावा, आहे देवा बरा जैसा तैसा. अशा प्रकारची स्थिती असली तरी त्या निमित्ताने आम्हाला या पावन वायुमंडलामध्ये सर्वांचं आशीर्वाद मिळाले आणि त्या आशीर्वादाच्या बळावर अंतर्मुख वृत्तीनं आमचं देहांतापर्यंत जीवन जावं अशी आपल्या सर्वांच्या माऊली सुरत असणाऱ्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करून या ठिकाणी मी शब्दाला विराम देत आहे. यानंतर परमसद्य हे शांतीब्रह्म हरिभक्तपरायण कुडकर बाबा आपल्याला आशीर्वाद देते. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतन अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिघे नाम तो ज्ञानराजा सुपात्र. अशा या स्वानंद सुखनिवासी जोग महाराज यांच्या समाधीसमोर आजचा हा भव्य दिव्य सोहळा आळंदीकरांनी केलेला आहे. तेव्हा आळंदीकरांनी आम्हाला आपलंसं म्हटलं याच्यासारखं आम्हाला त्रैलोक्यात भाग्य नाही आहे. तेव्हा आळंदीकर यांचे खरे आईबाप आहे. त्यांनी या ठिकाणी मधुकरी आम्हाला देऊन पोषण केलेलं आहे. एवढंच नव्हे तर शेजारी असणारी जी काही मंडळी आहे, गावी आहेत, त्या गावांचे सुद्धा आमच्यावरती अनंत उपकार आहेत. ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाला भरवत असते, जेवण घालते, त्याप्रमाणे आळंदीकर इतर आणखी लोकांनी सुद्धा हा जोग महाराजांचा परिवार पोचलेला आहे. तेव्हा जोग महाराजांचे तो करायचं आहे. पण असंच भरभरून प्रेम आळंदीकरांचं आमच्यावरती राहावं अशी ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकोबर आहे. स्वानंद सुखनिवासी जोग महाराज यांच्या चरणी हजारो दंडवत करून आणखी मी आपली सेवा पूर्ण करतो. शुभम भवतु कल्याण.